नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ। आज तुम्ही माझ्याकडे जरा व्यवस्थित पहा आणि मला सांगा, मी नकटी आहे का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आज मी हे काय बडबडायला लागले। तर ऐका, आपल्याकडे ती एक म्हण आहे, माहितीये ना, नकटीच्या लग्नात 17 विघ्न। ती साफ खोटी आहे, कारण मी नकटी तर नाहीच, उलट थोडी जास्तच नाक्षार आहे। तरी माझ्या लग्नात 17 विघ्न आली, पण ती गोष्ट पुन्हा केव्हा तरी सांगेन। आज ही म्हण खोटीच ठरली, कारण या कुरड्या मी कोणत्या मुहूर्तावर करायला घेतल्यात हे माझंच मला काही कळलं नाही। जसा हा कुरड्याचा गहू पाण्यात पडलाय, तशा या अडचणींना सुरुवात झालेली आहे। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असेलच, वाळवणाच्या पदार्थापैकी सगळ्यात जास्त मेहनत आणि पाणी लागणारा पदार्थ म्हणजे कुरड्या, बरोबर ना? मग काय मेहनत करायची माझी तयारी होती, पण सर्वात पहिली अडचण म्हणजे पाणी। तसा आमच्या गावाकडे काही दुष्काळ पडला नाही, भरपूर पाणी आहे गावाला। पण गावात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याची भीती सुटलेली होती। त्यात आमच्या घरामागच्याच उसात एक बिबटीन तिच्या 2 पिल्लासह तळ ठोकून बसलेला बोबाटा झाला। मग काय, आता कसं आणायचं हे मोटरीचं पाणी? तर इथे तुम्ही आता गैरसमज करून घेऊ नका, मी काही बिबट्याला वगैरे घाबरलेली नाही, पण वाघाला नक्की घाबरले। कारण वाघाची ऑर्डरच होती, घरामागे पाणी आणायला गेलीस तर बघ। म्हणजे माझ्या नवऱ्याची हो, भल्या भल्या या नवरा नावाच्या वाघाला घाबरतात, मग मी काय? बरं, आता कसं तरी पाण्याचा प्रश्न सोडवला, पण माझ्या हाताला दुसऱ्याचा चिक हाटून हाटून फोड आलेले होते। आणि त्यातही ज्या बायकांना बऱ्यापैकी चिक हाटता येतो, त्यातलं कोण आजारी पडलं, कोणाला बाहेर जायचं होतं, तर कोणाचा हात दुखत होता, अशा 17 नळी। मग काय म्हटलं, आपला आपण चिक हाटायचा, हार मानायची नाही, जसा येईल तसा येईल, बघता येईल। आणि घेतलं स्वामींचं नाव आणि हाटला चिक। मग काय, स्वामींचं नाव घेतल्यावर चिक तर छान झालाच, आणि त्याहूनही छान कुरडया झाल्या। ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, तेच खरं। पण या प्रसंगावरून एक गोष्ट मी आज शिकले, ती म्हणजे आयुष्यात नेहमी व्हॅल्युएबल व्हा, अवेलेबल होऊ नका। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कुरड्या कशा झाल्यात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।